Once again, welcome back into the SD tutorial. Right now, we will be going to discuss the interfacing with the relay. तर विद्यार्थी मित्रांनो, रिले काय असतं? Relay, it is the electronic switch which is the automatically we can control. A relay is the electromagnetic switch used to control the high voltage and high current devices with the low voltage signal with the microcontroller. It is the consisting coil, armature and the contact. Here it is the normal open, normal close. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण डायरेक्ट ॲप्लिकेशन बघूया. यामध्ये आपल्याला मायक्रो कंट्रोलर दिलेला आहे. मायक्रो कंट्रोलरला हे तुमचं रिले स्विच असं या पद्धतीने कनेक्ट केलं जातं. या ठिकाणी काय आहे माहिती का, नॉर्मल ओपन आणि नॉर्मल क्लोज यामध्ये आपली एक मिडल लाईन असते. यामध्ये तुम्ही काय करू शकताय, आपले डिव्हाइसेस लावू शकताय. या ठिकाणी तुम्ही बल्ब लावा, फॅन लावा, स्विच लावा. ओके, तर तुम्ही कुठले डिव्हाइसेस यामध्ये लावू शकताय. तर यामध्ये काय आहे माहिती का, ही जी आर्माचरमध्ये ही जी स्विच आहे, तो हा स्विच एकदा इकडे होईल किंवा इकडे होईल. जे समजा हा जो स्विच इथं कनेक्ट झाला तर हे इकडचं डिव्हाइस कनेक्ट होईल, आणि जर इकडे कनेक्ट झाला तर या ठिकाणी जर डिव्हाइसला कनेक्ट होईल, नाही तर ते होणार नाही. ठीक आहे, हे कसं वर्क होतं, या ठिकाणी जी कॉईल आहे ही जेव्हा एनर्जाइज होते तेव्हा ते होणार. ही कॉईल कधी एनर्जाइज होईल, ज्यावेळेस हे व्होल्टेज आहे या पद्धतीने असं इकडनं फ्लो होईल त्यावेळेस. हे तुमचं इथे ट्रान्झिस्टर दिले आहे. ज्यावेळेस इथे पॉझिटिव्ह पल्स येणार तेव्हा हा ट्रान्झिस्टर कंडक्ट होईल आणि हे करंट फ्लो झाल्यानंतर ही कॉईल एकतर एनर्जाइज होईल किंवा डिएनर्जाइज होणार आहे. ठीक आहे, समजा इनिशियली आपण काय पकडूया, ही कॉईल या ठिकाणी आहे, या ठिकाणी तुमचं फॅन लावलेला आहे आणि ज्यावेळेस हे करंट फ्लो होईल, पॉझिटिव्ह पल्स येईल, तेव्हा हे स्विच या ठिकाणी कनेक्ट होणार, नॉर्मल क्लोजला जाणार आहे. तर मग तुम्हाला रिले म्हणजे काय असतो? रिले इज द ऑटोमॅटिक स्विच विच इज अ कंट्रोल बाय द मायक्रो कंट्रोलर. तर या ठिकाणी आता आपण बघूया काय काय कन्सेप्ट आहे. मग रिले इज द मॅग्नेटिक स्विच विच इज यूज टू कंट्रोल द हाय व्होल्टेज और हाय करंट डिव्हाइसेस विथ युझिंग द लो व्होल्टेज सिग्नल फ्रॉम द मायक्रो कंट्रोलर. मायक्रो कंट्रोलरच्या पल्स प्रमाणे आपला हा काय करतो, स्विचचा हाय व्होल्टेज किंवा हाय करंट आपण कंट्रोल करतो. मायक्रो कंट्रोलर 5 व्होल्टवर वर्क होतं आणि तुमचं फॅन आहे 230 वर वर्क करतं, त्यामुळे याला हा व्होल्टेज म्हटलेला आहे. ठीक आहे, तर आपण या ठिकाणी काय काय बघणार आहे, कॉईल असणार आहे, आर्माचर असणार आहे. ही कॉईल आहे, ही तुमचं आर्माचर आहे. याच्यामध्ये कॉमन असेल, ही जी हे जे कॉमन आहे, हे बघा, नॉर्मल क्लोज, नॉर्मली ओपन, आणि दिस इज अ कॉमन स्लिप. There are one or more. It is the single pole single throw switch, single pole dual throw switch. म्हणजे या ठिकाणी बघा, हा जो आहे हा सिंगल पोल सिंगल थ्रो आहे. सॉरी, दिस इज द सिंगल पोल सिंगल थ्रो आहे. इट इज अ सिंगल पोल डबल थ्रो आहे. यामध्ये बघा, याच्यामध्ये सिंगल पोल आणि 2 थ्रो आहे. या ठिकाणी डबल पोल आहे आणि डबल थ्रो आहे. नॉर्मल ओपन, नॉर्मल क्लोज केलं जाईल. शक्यतो आपण हे काय करतो माहिती का, सिंगल पोल डबल थ्रो आपण यूज करत असतो. ओके, सो सिंगल पोल सिंगल थ्रो मध्ये काय होईल, एकच पोल असणार, एकच थ्रो असणार आहे. इकडे सिंगल पोल असेल आणि 2 थ्रो असणार आहे. या ठिकाणी 2 पोल असतील आणि 2 थ्रो असणार आहे, हे यामध्ये दिलेलं आहे. ठीक आहे, तर आता आपण ऑलरेडीच हे बघितलं होतं का, NPN टाईपचं हे ट्रान्झिस्टर आहे. जेव्हा पॉझिटिव्ह पल्स जाईल ही कॉईल एनर्जाइज होईल आणि तुमचं हे स्विच ॲक्टिवेट होणार आहे. तर आता आपण प्रोग्रामिंगकडे बघूया. प्रोग्रामिंगमध्ये सगळ्यात पहिले तुम्ही क्रिस्टल हे तुम्ही ॲड करून घेतलं. AVRच्या फाईल तुम्ही इन्क्लूड केल्या, हॅश इन्क्लूड avr.io.h. देन डिले लायब्ररी इन्क्लूड केली. डिफाईन द रिले पिन, पोर्ट A0 ला तुम्ही रिलेची पिन लावत आहात. त्यानंतर वाईड रिले ऑन, या ठिकाणी पोर्ट A ला तुम्ही सगळ्यात पहिले काय करत आहात, लॉजिक 1 करत आहात आउटपुट डिक्लेअर करण्यासाठी. ओके, हे तुम्ही इन्स्ट्रक्शन तुम्हाला माहिती, जर आपण ऑर विथ द 1 लेस दॅन रिले पिन जर केलं तर हे काय होईल, लॉजिक 1 होईल तुमचं पोर्ट A ला. रिले ऑफ करताना हे तुम्ही रिलेला लॉजिक 1 पाठवलं आणि रिलेला ऑफ करायचं असेल तर याचं निगेशन म्हणजे अँड विथ द निगेशन म्हणजे तुम्ही 0 पाठवलं तर रिलेचं हे काय होईल, 0 होऊन जाणार आहे. इनिशियलाइज द मेन प्रोग्राम. डेटा डायरेक्शनल रजिस्टर इट इज इक्वल टू लॉजिक 1. सो पोर्ट A is act as output port, while 1 for the infinite loop. Relay on, call for the delay. Relay off, call for the delay. हा रिले ऑन आणि रिले ऑफ कुठून आला आहे, या ठिकाणी हे बघा, हे रिले ऑनचं सबरुटीन इथे छोटंसं केलेलं आहे, रिले ऑफचं सबरुटीन इथे छोटंसं केलेलं आहे. ठीक आहे, मग रिले ऑन करताना फक्त हे लॉजिक पाठवायचं म्हणजे 1 पाठवायचं आहे आणि याला 0 पाठवायचं असणार ऑफला.
ठीक आहे. असं छोटासा सिंपलसा हा प्रोग्राम या ठिकाणी आपल्याला रिलेचा दिलेला आहे. तर ही रिलेची डायग्राम तुम्हाला एक्झाममध्ये अपेक्षित आहे. या डायग्राममध्ये जास्त काही नाही दिलं विद्यार्थी मित्रांनो. हे आपलं नेहमीचं एक 5 व्होल्ट सप्लाय दिलं. इथं ट्रान्झिस्टरचं कनेक्शन आहे. या ठिकाणी हा तुमचा LED आहे इंडिकेशनसाठी आणि इथं डायोड आहे दिला आहे. डायोड हा कशासाठी दिला आहे तुमचा करंट प्रोटेक्शनसाठी आणि ही कॉईल दिलेली आहे. हा जो आहे सिंगल पोल सिंगल थ्रो हा एक तर इकडे नॉर्मल ओपनला किंवा नॉर्मल क्लोजला होईल. नॉर्मल क्लोजला जर गेलं तर 5 व्होल्टचं सप्लाय या ठिकाणी कनेक्ट होईल आणि तुमचं जे लाईट असेल तर तो एनर्जाइज होणार आहे. ही डायग्राम आणि हा छोटासा प्रोग्राम हा तुम्हाला एक्झामला अपेक्षित आहे. हे तुम्हाला अभ्यास करताना प्रोग्रामचं थोडं प्रॅक्टिसच करावं लागणार आहे. यामध्ये रिले ऑन कॉल फॉर द रिले, रिले ऑफ कॉल फॉर डिले हा प्रोग्राम तो खूप इझी आहे. त्याच्यानंतरून हे सुद्धा तुम्ही बऱ्याच ठिकाणी तुम्ही यूज केलंय. फक्त या ठिकाणी रिले ऑनचं रुटीन, सबरुटीन आणि रिले ऑफचं सबरुटीन असणार आहे आणि हे तर तुम्हाला माहिती आहे पोर्ट एला तुम्हाला लॉजिक 1 करायचं आहे. तर आय थिंक दिस इज व्हेरी इझिएस्ट प्रोग्राम. जर हा एक्झामला आला तर तुम्ही तो करू शकाल. होप सो. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण LCD बद्दल बघणार आहोत. सो स्टे ट्यून विथ दिस ट्युटोरियल. थँक यू सो मच.